ही घटना आपण पाहिली, लहान मुलींवरती अत्याचार, सातारा सारखी घटना पाहिली, ही चिंतेचा विषय आहे। यामध्ये सुद्धा काही गोष्टी लक्षात आल्या की शेतीवाडीसाठी सगळेजण आपापल्या शेतामध्ये असतात। दुपारच्या वेळेला या घटना घडलेल्या आहेत। दुपारच्या वेळेला कोणीही गावामध्ये नसतं, वृद्ध लोक असतात, मुलं छोटी खेळत असतात। यावेळेला पेट्रोलिंग आणखीन कशी वाढवता येईल, दुपारच्या वेळेला पोलिसांची गस्त कशी वाढेल, याबाबत सुद्धा आमच्या चर्चा चालू आहेत। पोलिसांना तशा सूचना सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत आणि आता ते कामही त्यांनी चालू केलेलं आहे। त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की या घटना अतिशय वेदनादायी आहेत। आरोपी तर पकडले जातातच आहेत, परंतु या घटना होऊच नये यासाठी आपल्याला काही करता येईल का, याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। राजनीतीमध्ये फक्त चित्राभाग एकट्याचीच का एवढा आवाज असतो आणि बाकी लोक नाही, असं काही नाहीये। नाही, असं काही नाहीये। सगळेजण बोलत असतात, सगळ्याजणी आपापल्या परीने काम करत असतात आणि त्यामुळे मीच एकटी बोलते अशातला काही भाग नाही। नांदेडमध्ये सध्या एक परिस्थिती निर्माण झालेली आहे का, म्हणजे आंतरजातीय हो, मी पाहिली ती घटना सुद्धा, मी घटना पाहिली, ऑनर किलिंगची घटना मी पाहिली, कशा पद्धतीने झालंय। त्यामध्ये सुद्धा पोलिसांनी मला वाटतं ऍक्शन घेतलेली आहे, त्यांना पकडलेलं आहे। मुलाचे वडील आणि मुलीचे वडील आणि भाऊ यांच्यावरती त्या स्वतः मुलीने काही आरोप केलेले मी याच्यामध्ये बातमी पाहिलेली आहे। त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी काम करतायत। नक्कीच तपोवनाचा मुद्दा आहे। तपोवनाच्या मुद्द्यावरती गिरीश भाऊ अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील। थँक्यू।